ही कोणाची युक्ती हो? कोणाची युक्ती आहे? ईश्वराची आहे ना, देवाचीच कर पाय. नाही तर तुम्ही म्हणसाल मग आम्ही काय कमी हो काय? अहो तुमचं रिझर्वेशन कोठे चालेल, कोणी म्हणणार आहे काय? काहीच काळजी करू नका, आपल्याला पुढच्या 4-5 वर्षात 2-3 मुलं होणार आहेत. असा पट्ट्या कोणी आहे का महाराष्ट्रात म्हणणार? त्याच्या हातात हे गणित, त्याच्या हातात मोठ्या दवाखान्यात ऍडमिट करू शकते बाबा, बरोबर आहे ना? पण पुढची सत्ता तुझे आणि सत्ते, त्याच्या सत्तेशिवाय काहीच चालणार नाही. तुझी सत्ते सत्तेनं चालताना महाराज तो ईश्वर आहे, लक्षात बसलं का? आणि त्या ईश्वराचं दर्शन घडण्यासाठी, वाल्याचा वाल्मिक होण्यासाठी महाराज 7 रांजण भरले होते. म्हणजे या सप्तपुर्या काम क्रोध लोभ दंभ अहंकार 6 प्रकारचे विकार या ठिकाणी आहेत महाराज. ओले मृत्तिकेचे मंदिर आत साधन उंदीर गुंपा करिता ती पोखर त्यांचा तुम्ही नका करू अंगीकार गा. वासुदेव करीतो फेरा आद्यापी निदसुरा सावध होई रे गवारा भज भज काशा रंगधरा. संत सांगतात महाराज सावध हो महाराज सावध झाला नाही. कोण वाल्या सावध झाला नाही, अभिमान होता आणि ते कोणाला मारत नव्हता महाराज. कोणाला मारत नव्हता महाराज? हे म्हणजे निकीच घ्यायचं महाराज. हे कुठले आमच्या मंत्रालयातला एक सचिव यायचा, ते म्हणायचा भाजी करताय ना तर ते स्वतः येऊन पाहायचं बघुण्यामध्ये पातेल्यामध्ये कोणशी करायला. एवढा मोठा अधिकारी बरं का, त्याच्या पाठीमागे 2-4 गाड्या राहायच्या, पण भाजी करताना पठ्याचा विश्वासच नव्हता. घेऊन असं पाहायचा आणि शिजल्यानंतर टाकून घ्यायचं आणि जेवायचं बरं काय. विश्वास ठेवायचा नाही. वाल्याला स्वतःवर विश्वास होता नाही. महाराज कोरे ब्राह्मण मारायचे 7 रांजण भरली होती. किती 7. साधूला दया येते बरं का प्रभाकर महाराज. ते म्हणले काय करावं आता बरं काय. त्यांनी सांगितलं देवा अहो या लोकांना तुम्ही मारून किती पाप करताय, अत्याचार अत्याचार करताय. ते म्हणला मला अत्याचार आणि अत्याचार काही कळत नाही, मारणे खाऊ घालणे. ते म्हणले बा खाऊ घालायला ठीक आहे, पण एकदाच तुला पाप आहे हे तर कळतंय का? ते म्हणले मला पापही कळणार पुण्यही कळणार, याला काय म्हणतात ते. ते म्हणले असं नाही बेटा, आयुष्य मिळत नाही, साधू